तेव्हा तेव्हा सगळं पवार घर त्यांच्या मागं वाचायचं. तेव्हा अजित, तू असंच प्रेम माझ्यानंतर आमच्या मुलांवर कर अशी मी आशा व्यक्त करते. आणि आणखी महत्त्वाचं एक सांगा, जेव्हा एन.डी. साहेब गेले त्यावेळेला स्मशानापर्यंत पोचवण्याची शरद म्हणला तिघांचीच फक्त त्यांनीच जायचं. माझी 2 मुलं आणि अजित, या तिघांनी एन.डी. साहेबांना आग्नेय दिला. इतका तो आमच्या घरातला आवडता असा मुलगा आहे. अजित, तू आला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी. आणि दुसरी गोष्ट, आज दुसरं आवडतं रत्न आमचं की चंद्रकांत दादा. चंद्रकांत दादांचं माझ्या संस्थेला इतकं सहकार्य असतं की कुठलाही कागद घेऊन गेला की सही करतात. मी म्हटलं, दादा किती प्रेम करता? ते म्हणाले, हे बघा मी प्रेम का करतो तर तुम्ही एन.डी. साहेबांच्या पत्नी आहात. बरं, आणखी नंबर 2, तुम्ही थोरल्या पवार साहेबांच्या ज्येष्ठ भगिनी आहात. बरं, आणखी तिसरं म्हणजे तुमचं स्वतःचं असं एक व्यक्तिमत्व आहे. असं नाही की कोणाची तरी बहीण किंवा कोणाची तरी पत्नी म्हणून तुम्ही येत नाही. आणि त्यामुळे माझं काम चंद्रकांत दादा नेहमी करतात, वेळेत करतात. पुढचं आमचं रत्न म्हणजे आमचे वाळव्याचे लाडके, कोण ओळखलं तुम्ही, अभ्यासू शांत असं व्यक्तिमत्व म्हणजे जयंतराव. अतिशय कुठलंही काम सांगा त्यांची तयारी असते. माझी ढवळी शाळा जेव्हा लहान होती तेव्हा मी असं शाळेचं हे दगडं बिगडं पडली होती आणि मी अशी उन्हात उभी होती. तिकडून जयंतरावांची गाडी चालली होती. तर माई उन्हात का उभ्या? म्हटलं, हो हे कसं करायचं आहे बघा ना. मला रडायची सवय आहे कारण मला मदत पाहिजे असते. म्हटलं हे कसं करायचं? सगळं दगडं पडलीत, ग्राउंड खराब झालेलं आहे. थांबा, उद्या मी JCB पाठवतो आणि तुमचं सगळं मैदान छान करून दिलं. जयंतने ताबडतोब ते ग्राउंडला आमच्या शोभा आणली. मग मी झाडं बिडं लावली. असे आमचे जयंतराव आमचे आधारस्तंभ आहेत. त्यानंतर आणखी एका उगवत्या ताऱ्याचा उल्लेख करायला मला खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो. खऱ्याला खरे म्हणणारा आणि खोट्याला खोटे म्हणणारा अत्यंत धीर असं हे नेतृत्व म्हणजे आमचा रोहित. हा रोहित आता फार जोरात भाषणं करायला लागल्या. बरं वाटतं. एन.डी. साहेबांची जागा घेतो की काय काय माहिती. तर लहान वयातही त्यांनी आता चांगला कामाचा झपाटा सुरू केला आणि वाचनही वाढवले. रोहित, तुझं अभिनंदन. तू खूप खूप मोठ्या. आणखी एका हिरा, त्याला रत्न पण म्हणत नाही मी, एका हिऱ्याची ओळख करून द्यायला मला खूप अभिमान वाटतो. एन.डी. साहेबांचं अत्यंतिक त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचं एन.डी. साहेबांवर प्रेम. गव्हाण या छोट्याशा गावात, अगदी लहान खेडेगाव, त्या गावात अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आणि बंदरात जे नावाशावा बंदर जवळ आहे त्या ठिकाणी गव्हाची पोती यायची आणि गव्हाची पोती उचलली की खाली सगळे गव्हाचे दाणे पडलेले असायचे. तेव्हा हा छोटा राम तो काय करायचा, तिथं जाऊन सगळे गव्हाचे दाणे गोळा करायचा, आईकडं द्यायचा, लाकूड फाटा आणायला जंगलात जायचा, दळण झाल्यावर भाकरी झाल्या तो जेवण जेवायचा. साध्या शाळेत तो शिकला आणि नंतर पुढच्या शिक्षणाची त्यांना हे गरज होती. मग त्यांनी काय केलं की त्यांनी आमच्या कर्मवीरांचा मंत्र ऐकला आणि त्यांच्या अंगात उत्साहाचं वारं आलं. कर्मवीर म्हणत, चलनी नाणं हे शिक्षणाच्या आड येता कामा नये. तुम्ही कमवा, शिका आणि शिक्षक व्हा किंवा उत्तम शिका, पुढचं करा. त्यामुळे ते ऐकल्यावर ते सातारला गेले आणि त्यांनी कमवा शिकामध्ये भाग घेऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षक झाले. पण त्यांचं शिक्षकात मन रमेना. त्यांचं मन चळवळ करायला लागले की आपण धंदा केला पाहिजे आणि म्हणून ती छोटी छोटी कंत्राट घ्यायला लागली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता कोट्यावधी रुपयाची ते कंत्राट घेतील आणि त्यांना कंत्राट देतात. कारण अत्यंत प्रामाणिक, अतिशय प्रामाणिक, सचोटी, प्रेमळ, दयाळू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे रामशेठ म्हणजे हा रयतचं एक रत्न आहे. रयतचं तेवढं नाही, आमचंसुद्धा एक रत्न आहे. आणि आत्तापर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटेल,
रयत शिक्षण संस्थेला 100 कोटीच्या वर त्यांनी देणगे दिल्यात, पण ते कधी त्या बाबतीत बोलणार नाही. अशा रीतीने कष्ट करून ह्या रामशेठ कधी झाला ते आम्हाला कळलं नाही. मला म्हणतात रामशेठ मला म्हणू नका, रामच म्हणा. इतकं त्यांचं नेतृत्व अतिशय शांत आणि नम्र आहे. हे रामशेठ, तुम्ही केवळ दातृत्व नाही, मला तुमच्यातलं जे आवडतं ते माणूस पण अत्यंत माणुसकी, आणि कधीही त्यांच्याकडे कुणी जाऊ त्यांचा दयेचा हात पुढेच असतो. आणि आज त्यांच्या नातवाचा वाढदिवस असून सुद्धा ND साहेबांच्या प्रेमामुळे ते इथं आले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. मंचावरील आणखी एक रत्न म्हणजे डॉक्टर आशिष देशमुख. ते बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. आमची लॉची फाईल त्यांच्याकडे गेली. लॉ कॉलेजचं उद्घाटन झालं आता, तर लॉची फाईल गेल्यावर ते म्हणले डॉक्टर ND पाटील कोण? ते विचारवंत थोर. म्हणलं हो. अरे मी लहानपणी त्यांची भाषणं ऐकलीत, फार मोठा माणूस, केली सही. म्हणजे नुसतं ND पाटलाचं नाव एवढं मोठं आहे की त्यांनी ताबडतोब सही केली आणि आम्हाला लॉ कॉलेज मिळालं. तेव्हा देशमुख साहेब, तुमचे मी खूप खूप आभार मानतात. शिक्षण क्षेत्रातले अधिकारी इथं अनेक उपस्थित आहेत, त्यांचं मी नावं घेत बसत नाही कारण आज इथला गडबडे जायची. पण यातले जिल्हाधिकारी काकडे साहेब, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचंही मी स्वागत करते. आणि आता शेवटाला येतं, आता काही पुढे वाढवत नाही. आवर्जून सांगायचं वाटतं की ही आमची संस्था केवळ शिक्षण संस्था नाही, ND साहेबांच्या विचाराने ही चाललेली संस्था आहे. नंतर समाजसेवेची चळवळ असून ही संस्था म्हणजे होणाऱ्या सभागृहात आम्ही नवीन शैक्षणिक धोरणानुसार विविध वर्ग घेणार, त्यानंतर प्रबोधन करणार, उत्तम वक्ते आणणार आणि त्यांची भाषणं ठेवणार. तेव्हा NDचा वारसा आम्ही पुढं चालू ठेवणार आहे. आज माझं वय 86 झाले आणि माझी विनंती ऐका की हे सभागृह माझ्या डोळ्यासमोर मला पूर्ण करायचे. तेव्हा आपण रयत शिक्षण संस्थेचे परमवीर म्हणायचे की मला 1 लाखापेक्षा 1 रुपयासुद्धा लाख मोलाचा वाटतो. तेव्हा आपणास आवाहन करते की 1 रुपया 5 रुपये दिले तरी आम्हाला तो सोन्यासारखं वाटेल. आपणही मोठमोठभर आम्हाला मदत करावी. आणि हे या रोपट्यामध्ये, आज या रोपट्याचा वटवृक्ष आलं आहे, तुम्ही इकडे पसरलेलं दिसत नाही आहे तुम्हाला. तेव्हा यात लॉ कॉलेज नव्हतं आणि वाळवे तालुक्यात एकही लॉ कॉलेज नाही, होय ना जयंत? लॉ कॉलेज नाही ना, कुठे गेले? नाही आहे. त्यामुळे आमचं लॉ कॉलेज जोरात चालणार आणि आम्ही चांगलं चालवणार याची मी खात्री देते. आता शेवटचंच खरं अजित आणि तिथनं डोळे वटारत म्हणून शेवटचं बोलते की ND साहेबांचे एक कविता आवडते. त्यांच्या 2-3 कविता खूप आवडतात. त्यातली एक कवितेतले 4 ओळी म्हणतात, मी रजा घेते. ती कविता सादर करते. तुम्ही योग्य तो बोध घ्याल अशी मला आशा वाटते. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी म्हणावीत. ज्यांची सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी म्हणावीत. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं. आणि ज्यांचे पाय मातीने मळलेत त्यांना थोडं उचलून घ्यावे आणि त्यांना प्रेम द्यावे. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय माई. प्राध्यापक ND पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उभारणी